वावेकर टीम को जर्सी दी है, उनका भी तहे दिल से धन्यवाद करना चाहूंगा। अच्छी गेंदबाजी हो रही है, 4 गेंदों का खेल खत्म हो चुका है। 9 रन, ऊंचाई ज्यादा, इस गेंद पे लंबाई भी ज्यादा, गेंद जाएगी सीधे बाउंड्री के बाहर। इस गेंद पे मिलेगा शिवसेना चषक, पहला छक्का जय सेवालाल टीम का ऋतिक के बल्ले से। निकेश पाटिल आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार। रिवर्सशिप का प्रयास सक्सेसफुल हो चुका है। इस गेंद पे मिलेगा एक तो आराम से, दूसरी की कोशिश, 2 रन भी आराम से मिल जाएंगे। क्या बल्लेबाजी कर रहा है, एक ओवर का खेल खत्म हो चुका है। जय सेवालाल वावेकर टीम का स्कोर जहां पहुंचा है कुल मिलाकर 17 रन। तमाम क्रीडा रसिकांसाठी मात्र आजची रात्र पर्वणी जरूर पाहायला मिळेल। अर्थातच वावरले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय रोशनजी मोरी यांच्याकडून मात्र आयवा झेल जो कोणी प्रेक्षक टिपेल त्याच्यासाठी आजच्या पहिल्या मॅच मधून स्टार्ट टू एंड पर्यंत 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। जे कितीही झेल टिपाल तितके 500 रुपयांचे कॅश प्राइज तुमच्या खिशामध्ये असतील। सर्व प्रेक्षक वर्गाला ही पर्वणी आहे, आजची शेवटची रजनी आहे। अनेक गौप्यस्फोट खरं म्हणायला गेलं तर अगदी मोठमोठे गिफ्ट आजच्या रात्रीमध्ये विस्फोटक मध्ये तुम्हाला सातत्यपूर्ण पाहायला मिळतील। इथं सुरुवात झाली है। थैंक यू सर, जो कि वावेकर टीम का समालोचक हमें दिखाई देगा प्रथमेश जी मोरे, इनका भी आगमन हो चुका है। इनको गुजारिश करना चाहूंगा कि समालोचक कक्ष में आए। दूसरी ओवर लेकर आ चुका है गेंदबाजी मार पर वारदोली टीम का विकास हमें दिखाई देगा। स्ट्राइक पे अनुराग माली, खराब गेंदबाजी मानी जाएगी। पहले ओवर का खेल खत्म हो चुका है, 17 रन स्कोर पर लग चुके हैं। बल्लेबाजी अच्छी हो रही है, गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी। जीबी वारदोली टीम को गेंदबाजी में कमबैक करना पड़ेगा। जीबी स्पोर्ट वारदोली दिखाई देगी। दूसरा ओवर लेकर आ चुका है गेंदबाज। रिवर्सशिप का प्रयास, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद के नीचे प्लेयर, पहला झटका लग चुका है जो कि प्रतीक 11 जय सेवालाल वावेकर टीम का अनुराग माली को जाना पड़ेगा पवेलियन। गाजतई चौक विभाग प्रमुख चषक, वावरले गावाचा गाजतई चौक विभाग प्रमुख चषक, गाजतई चौक विभाग प्रमुख चषक, वावरले गावाचा गाजतई चौक। थैंक यू डीजे मास्टर, क्या गाना लगा चुका है डीजे मास्टर। शिवतेज क्रिकेट संघ वड़ी विहार आयोजित शिवसेना चषक, पहला झटका लग चुका है वावेकर टीम को। कमबैक हो चुका है गेंदबाज विकास अरिवली का। भीमतेज क्रिकेट संघ वड़ी विहार आयोजित शिवसेना चषक 2025 हमें दिखाई देगा। फाइनल डे, फाइनल की रात दिखाई देगी। पहला मुकाबला मैदान में जारी है। क्या गेंदबाजी, दूसरी गेंद फेंकने के लिए तैयार। इन एट 3 पर जा चुका है कुमार चौहान। शॉर्ट पिच गेंद थी, कट करने का प्रयास। जब तक प्लेयर गेंद पकड़ेंगे उठाएंगे तब तक कुमार चौहान ने खुद का कदा खोल चुका है। 18 रन स्कोर पर लग चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी हो रही है, गेंदबाज विकास अरिवली की ओर से हमें दिखाई दे रही है। जेबी स्पोर्ट वारदोली हमें दिखाई दे रही है। तीसरी गेंद शॉर्ट पिच गेंद थी, ऑफ साइड में मारने का प्रयास, तेज तर्रार गेंद है। गेंदबाज क्या गेंदबाजी कर रहा है। तीसरी गेंद डॉट आ चुकी है, 18 रन स्कोर पर लग चुके हैं। गेंदबाजी में कमबैक मानी जाएगी, जो कि पहला ओवर लेकर आए थे गेंदबाज निकेश पाटिल ने खराब गेंदबाजी की थी, उसके बदौलत विकास अरिवली ने क्या गेंदबाजी कर रहा है। चौथी गेंद घुटना टेक, तमाशा देख मारने का प्रयास था बल्लेबाज ऋतिक राठौड़ का। लगातार दूसरी गेंद डॉट आती हुई, वेरिएशन से गेंदबाजी कर रहा है गेंदबाज जो कि विकास
अरिवले दिखाई देगा जेबी स्पोर्ट वारदोली टीम का। चौथी गेंद फेंकने के लिए तैयार, पांचवी गेंद चॉप करने का प्रयास, जब तक प्लेयर गेंद उठाएंगे तब तक इस गेंद पे मिलेगा दूसरे की कोशिश, धोखा हो सकता है। और तीसरे अंपायर की मांग की है स्क्वायर लेग अंपायर। केडीसी टीम, इनकी पूरी लाइव इवेंट्स, इनकी पूरी टेक्निकल टीम का भी तहे दिल से धन्यवाद करना चाहूंगा। 7 दिन से मेहनत कर रही है इस श्रृंखला के लिए, इस टूर्नामेंट के लिए। केडीसी टीम का भी धन्यवाद करना चाहूंगा। डेंजर जोन पे थ्रो हो चुका है। नॉट आउट, 2 रन आराम से मिल जाएंगे भावेगर टीम को। थ्रो अच्छा था लेकिन विकेट कीपर से थोड़ी देरी हुई। गुड रनिंग बिटवीन द विकेट माना जाएगा। ऋतिक राठौड़ दिखाई दे रहा है। इस 2 रन से बदौलत टीम का स्कोर जा पहुंचा है 20 रन। दूसरे ओवर की आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार गेंदबाज जेबी स्पोर्ट अरिवली टीम का, जेबी स्पोर्ट वारदोली टीम का विकास अरिवले दिखाई देगा। दूसरी ओवर की आखिरी गेंद, अच्छी गेंदबाजी हो रही है। 2 गेंदे डॉट फेंकने के बाद तीसरी गेंद पे डबल मिला, जो कि ऋतिक राठौड़ को आखिरी गेंद। रिवर्स शिप मारने का प्रयास था, सीधे विकेट कीपर के दस्तानों में। 2 ओवर का खेल खत्म हो चुका है 1 विकेट के नुकसान पर। जय सेवालाल भावेगर टीम का स्कोर जा पहुंचा है 20 रन। क्या गेंदबाजी, कमबैक किया गेंदबाज विकास अरिवली ने। पहली ओवर लेकर आ चुके थे निकेश पाटिल, खराब गेंदबाजी मानी जाती थी, उसके बदौलत विकास ने कमबैक किया। 20 रन 16 पर लग चुके हैं। अभी भी आने वाली 12 गेंदों का खेल बाकी है। 12 गेंदों में कितना रन बनाएंगे देखना जरूरी होंगे भावेगर टीम को। चला 1 मिनिट लेट चाललात तुम्ही, विनंती आहे आपणास मध्येच थोडासा तो मिनिट कॅरी केला जाईल, कारण अगदी थर्ड अंपायर कडे रेफर केला गेला होता. चला स्पीडअप करा दोन्ही टीम. चला दोन्ही टीम नेक्स्ट मॅचचा आपण कॉल देऊया. अर्थातच या ठिकाणी राधाकृष्ण जांभेवले आणि त्याच्या विरोधात क्रिस्टी कृत्या 11 आई गावदेवी करसुंडी टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन राधाकृष्ण जांभेवली, क्रिस्टी क्रिशा 11 आई गावदेवी करसुंडी. दोन्ही टीमचे कॅप्टन. मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. तीसरा ओवर लेकर आ चुका है गेंदबाज कार्तिकेश. पहली गेंद खराब डाली है, अंपायर ने दोनों हाथ लंबे कर चुके हैं. इस वाइड के बदले 21 रन स्कोर पर लग चुके हैं. स्ट्राइक पे कुमार चौहान जो कि हमें दिखाई देगा. जैसे दूसरा ओवर लेकर आए थे गेंदबाज, वैसे गेंदबाजी करनी पड़ेगी तीसरा गेंदबाज को. पहली गेंद फेंकने के लिए तैयार. पुलोलैंड की गेंद थी, गेंद जाएगी सीधे फर्स्ट स्लिप में. बड़ा झटका लग चुका है जय सरल भावेगर टीम को. कमबैक किया गेंदबाज कार्तिकेश ने भी. 2 विकेट के नुकसान पर 21 रन पर लग चुके हैं. अच्छी गेंदबाजी हो रही है. केडीसी टीम, केडीसी लाइव टीम का टेक्निकल टीम का ड्रोन मैदान में जा चुका है. पूरे टीम का भी तेजी से धन्यवाद करना चाहूंगा. भीमतेज क्रिकेट संघ वर्ल्ड विहार आयोजित शिवसेना चषक 2025 हमें दिखाई दे रही है. फाइनल डे दिखाई देगा, पहली मैच दिखाई देगी. वावेगर बनाम वारदोली दिखाई देगी हमें. जीबी स्पोर्ट वारदोली बनाम प्रतीक 11 वावेगर दिखाई देगा. दूसरी गेंद फेंकने के लिए तैयार. स्ट्राइक पे हेमंत राठौड़. शॉर्ट पिच गेंद थी, लगातार 2 कैच पकड़ चुका है स्लिप में, जो कि मयूर पाटिल ने लगातार 2 कैच ले चुका है. क्या गेंदबाजी हो रही है मैदान में कार्तिकेश के माध्यम से. 2 गेंदों में 2 विकेट लपकाने में कामयाब. इन एट 5 पर जा रहे, जो कि रोहित चौहान हैट्रिक के कगार पर रहेंगे. गेंदबाज कार्तिकेश हमें दिखाई देगा. अच्छी गेंदबाजी, क्या गेंदबाजी हो रही है. वैसी गेंदबाजी करनी चाहिए थी, वैसी हो चुकी है वारदोली टीम की ओर से.
21 रन स्कोर पर लग चुके हैं और हैट्रिक दिखाई देगा जो कि कार्तिकेश अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। 2 गेंदों में 2 विकेट लपकाने में कामयाब कार्तिकेश की तीसरी गेंद। गेंदबाजी अच्छी हो रही है, बल्लेबाजी अच्छी करनी पड़ेगी वावेगर टीम को। तीसरी गेंद फेंकने के लिए तैयार, स्ट्राइक पे रोहित चौहान दिखाई देगा। पुल्लर लेन की गेंद थी, बड़ा शॉट मारने का प्रयास, क्या गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी मानी जाएगी। लगातार 3 गेंदे डॉट फेंक चुका है गेंदबाज कार्तिकेश पाटिल दिखाई देगा। 21 रन स्कोर पर लग चुके, अभी भी आने वाली 9 गेंदों का खेल बाकी है। रोहित चौहान ऑफ साइड ऑफ स्टंप, यॉर्कर लाइन की गेंद थी, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, क्या कैच, अच्छा फील्डिंग मानी जाएगी जो कि हमें दिखाई देगा। विकास के माध्यम से खराब बल्लेबाजी मानी जाएगी। प्रतीक 11 जय सेवालाल वावेगर टीम की ओर से। 21 रन पर 5 विकेट जा चुके हैं वावेगर टीम की। क्या गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी मानी जाएगी कार्तिकेश के माध्यम से। इन एट 6 पर जा रहे बल्लेबाज कार्तिक राठौड़ दिखाई देगा हमें। चार गेंदों का खेल खत्म हो चुका है। 4 गेंदों में 3 विकेट लपकाने में कामयाब कार्तिकेश पाटिल दिखाई देगा। बारडोली टीम का कार्तिकेश, स्ट्राइक पे वावेगर टीम का कार्तिक दिखाई देगा। 5वीं गेंद, क्या गेंद है, अंपायर ने दोनों लंबे कर चुके, ऑफ साइड ऑफ स्टंप। इस गेंद पे भी मिलेगा वाइट, इस वाइट के बदौलत 22 रन स्कोर पर लग चुके। 4 गेंदे अच्छी फेंकने के बाद दिशा भटक चुका है गेंदबाज माना जाता हूँ जो कि कार्तिकेश वारदोली टीम का। स्ट्राइक पे दिखाई देगा कार्तिक राठौड़ हमें दिखाई दे रहा है। 5वीं गेंद फेंकने के लिए तैयार, क्या शॉट, अच्छा शॉट, आउटफील्ड फास्ट है, गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीधे बाउंड्री के बाहर। शिवसेना चषक, इस गेंद पे मिलेगा 4। थैंक यू डीजे। 25 रन 16 पर लग चुके हैं। आते ही चौका लगाया जो कि बल्लेबाज कार्तिक राठौड़ दिखाई दे रहा है। 4 रन मिलेगा इस गेंद पे। 4 रन के बदौलत टीम का स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 26 रन। आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार, रिवर्सशिप का प्रयास था, बड़ा शॉट मारने का प्रयास था बल्लेबाज कार्तिक राठौड़ के ओर से। 3 ओवर का खेल खत्म हो चुका है। टीम का स्कोर जा पहुंचा है 26, 5 विकेट के नुकसान पर। अभी भी आने वाली 6 गेंदों का खेल बाकी है। 26 रन 16 पर लग चुके हैं। बल्लेबाजी अच्छी करनी पडेगी वावेगर टीम को। जीबी स्पोर्ट्स चला 15 मिनिटात कव्हर केलंय, परंतु विनंती आपण त्वरित फील्डिंग सेट करा। वारदोली टीम चला प्लीज सेट अप युअर फील्डिंग। सातत्यपूर्ण या सूचना केल्या जाणार नाहीत। आखिरी ओवर लेकर आ चुका है गेंदबाज जो कि महेश पाटिल। कार्तिकेश ने गेंदबाजी की थी, वैसी गेंदबाजी करनी पड़ेगी जो कि महेश पाटिल को। पहली इनिंग की आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार, साइक पे ऋतिक राठौड़। शॉर्ट पिच गेंद थी, लॉलीपॉप गेंद, अंपायर ने दोनों हाथ लंबे कर चुके हैं। इस गेंद पे भी मिलेगा वाइट। पहली गेंद खराब डाला है गेंदबाज महेश पाटिल। 27 रन स्कोर पर लग चुके हैं। स्ट्राइक पे ऋतिक राठौड़ दिखाई देगा, सलामी बल्लेबाज। वही दिशा में गेंदबाज दिशा भटक चुके हैं। लगातार 2 गेंदे वाइट फेंका है गेंदबाज महेश पाटिल के माध्यम से दिखाई देगा। टीम का स्कोर जा पहुंचा कुल मिलाकर 28-28। अभी भी आने वाली 6 गेंदों का खेल बाकी है। अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी जो कि जेबी स्पोर्ट वारदोली टीम को। अभी तक तो अच्छी गेंदबाजी हुई है, अभी भी अच्छी होनी चाहिए जो कि वावेगर टीम के बल्लेबाजों को खामोश रखा है गेंदबाज
जेबी स्पोर्ट वारदोली टीम के गेंदबाजों ने यस ऑफिशियल इंजरी आ चुकी गेंदबाज दो गेंदे वाइड फेंकने के बाद दूसरा गेंदबाज आ चुका है विघ्नेश पाटिल दिखाई देगा हमें इन एक्शन आखिरी ओवर लेकर आ चुका है विघ्नेश पाटिल स्ट्राइक पे ऋतिक राठौड़ क्या शॉट है ऑफ साइड में लगाया गेंद जाएगी सीधे बाउंड्री के बाहर इस गेंद पे मिलेगा आधा दर्जन 6 से बढ़ता हुआ स्कोर टीम का स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 34 जय सेवालाल भावेकर टीम का थैंक यू विजय जो कि भीम तेज चषक लगातार ऋतिक राठौड़ ने हमने बैटिंग से 2 छक्का लगाया है वही ऋतिक राठौड़ स्ट्राइक पे दिखाई देगा 34 रन स्कोर पर लग चुके हैं 5 गेंदों का खेल बाकी है ऐसी बल्लेबाजी होनी चाहिए भावेकर टीम के बल्लेबाजों से क्या गेंदबाज तेज तर्रार छक्का खाने के बाद दिशा भटक चुके हैं गेंदबाज वाइड गेंद वाइड के बदले 35 स्कोर पर लग चुके हैं 5 गेंदों का खेल बाकी है स्ट्राइक पे ऋतिक राठौड़ दिखाई देगा क्या गेंदबाजी कर रहा है महेश विघ्नेश को कमबैक करना पड़ेगा क्या तेज तर्रार गेंद वाइड यॉर्कर का प्रयास था गेंदबाज का सक्सेसफुल हो चुका है छक्का खाने के बाद कमबैक किया गेंदबाज विघ्नेश ने 2 गेंदों का खेल खत्म हो चुका है स्ट्राइक पे ऋतिक राठौड़ दिखाई देगा नो स्ट्राइक पे कार्तिक राठौड़ गेंदबाजी मार पर गेंदबाज विघ्नेश दिखाई दे रहा है हमें 4 गेंदों का खेल बाकी है 34 रन लग चुके हैं स्कोर कार्ड पर क्या गेंदे तेज तर्रार बड़ा शॉट मारने का प्रयास था डायरेक्ट हिट हो चुकी है कार्तिक राठौड़ को जाना पड़ेगा पवेलियन डेंजर जोन पे थ्रो था विकेट कीपर से और इस गेंद पे मिलेगा विकेट रन आउट के माध्यम से कार्तिक राठौड़ जाएंगे पवेलियन 35 करोड़ पर लग चुके हैं भावेकर टीम के बल्लेबाजों से उम्मीद नहीं थी ऐसी बल्लेबाजी हो रही है इन एट 7 पर जा रहे बल्लेबाज रोहित राठौड़ गेंदबाजी अच्छी हो रही है जो कि पहला छक्का खाने के बाद लगातार 2 गेंदे डॉट फेंका गेंदबाज जेबी स्पोर्ट वारदोली टीम का विघ्नेश दिखाई देगा क्या शॉट ऑफ साइड में लगाने का प्रयास आउटफील्ड फास्ट है आते ही चौका लगा चुका है रोहित राठौड़ के बल्लों से 4 6 सॉरी माफी चाहता हूं 6 रन मिलेंगे इस गेंद पे 6 से बढ़ता हुआ स्कोर टीम का स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 41 या स्पर्धेसाठी आपण पाहतोय 5ही रजनीमध्ये ऑफिशियल टीम असेल कॉमेंटेटर बॉक्स असेल त्यानंतर टेक्निकल टीम असेल या सर्वांसाठी अत्यंतपणे या स्पर्धेसाठी भोजनाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम करण्यात आली या स्पर्धेवरती त्यांचं बारीक कटाक्ष सातत्यपूर्ण पाहायला मिळत आहे अर्थातच आमचे युवा नेतृत्व अक्षयजी दरेकर यांच्या ठिकाणी आगमन होते त्यांना विनंती करेल की आपण मंचावरती या आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्षमय स्वागत अक्षयजी दरेकर आपणास विनंती की आपण मंचावरती या इनिंग की आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार पुलर लेन की गेंद थी बड़ा शॉट मारने का प्रयास मिनी हेलीकॉप्टर एक तो आराम से मिलेगा दूसरे की कोशिश मिस फील्ड दिखाई देगी इस गेंद पे मिलेगा 4 से बढ़ता हुआ स्कोर पहले इनिंग का खेल खत्म हो चुका है प्रतीक 11 वाले टीम का स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 45 अभी भी आने वाली जेबी स्पोर्ट वारदोली टीम को 24 गेंदे 46 की जरूरत होगी
निश्चितच संदीप आपण पाहतोय की शिवसेना चषक 2025 सो प्लीज इन्व्हाइट करेल मी या ठिकाणी अर्थातच राधाकृष्ण जांभेवले आणि त्याच्या विरोधात क्रिस्टीकृत्या 11 आई गावदेवी खरसुंडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला वेळ दिलेल्या मध्यंतराला आपला टॉस केला जाईल ही आपली सूचना होती. विनंती आहे आपण दोन्ही टीमने सेकंड इनिंगला एका ठिकाणी सुरुवात होईल. विनंती आपण चला आपण त्वरित या ठिकाणी टॉस केला जाईल. हा निश्चितच सेकंड मॅचसाठी टॉस केला जाईल. मी दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतोय राधाकृष्ण जांभिवली आणि क्रिस्टीकृत्या 11 आई गावदेवी खरसुंडी जे आमचे कुमार गायकवाड त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय खरसुंडी. त्यांना दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आणि निश्चितच संदीप काही क्षणात या ठिकाणी या परिसरातील एक जबरदस्त नेतृत्व आणि चौक जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख सन्माननीय प्रफुल्लजी विचारे तसेच चौक जिल्हा परिषदेच्या उमेदवार वैशालीताई विष्णू खैर तसेच विष्णू खैर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वावरले त्याचनंतर प्रभाकरजी सावंत संजयजी धनावडे रोशनजी मोरे मनोज येवले तसेच आमचे अक्षय दरेकर प्रतीक मोरे प्रवीण मोरे चंद्रकांतजी पारठे असे बरेचसे मान्यवर आणि शिवसेना शाखा वावरलेचे सर्व पदाधिकारी या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार सन्माननीय मनोहर शेठ भोईर यांचंही या व्यासपीठावर आगमन होणार आहे. तसेच वडगाव जिल्हा परिषदेचे प्रमुख आणि शिवसेनेचं एक डॅशिंग नेतृत्व उत्तम शेठ भोईर ते सुद्धा या व्यासपीठावरती काही क्षणात पाहायला मिळणार आहे. तसेच आमचे अतुल मोरे युवासेना शाखा प्रमुख वावरले तसेच बाबूशेठ मोरे प्रतीक मोरे असतील प्रवीण मोरे असतील हे सर्व मान्यवर आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळतील. संजयजी दरेकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. यस वारदोली टीमला मात्र या ठिकाणी जाणता राजा वारदोली टीम कडून शुभेच्छा आलेल्या आहेत. मनस्वी स्वागत आपलं. आदरणीय संजयजी दरेकर यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थान पडणावा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय जयदेवजी दरेकर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. वावेघर टीमला स्पॉन्सर केले ते मात्र किशोरजी चव्हाण त्रिशूल चव्हाण. चला बॅटर हे फार महत्वाचं आहे. अर्थातच आपण पाहू शकता केटीसी लाईव्हच्या माध्यमातून अगदी या स्पर्धेची द्रोण छायाचित्रे टिपली जात आहेत आणि अगदी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी हा ड्रोन जसे बॅट्समन मैदानात एंटर करतायत त्यांच्यावरती मात्र चित्रित केला जातोय. अर्थातच सुंदर अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त केटीसी लाईव्ह म्हटलं की क्लॅरिटी आणि क्वालिटी यांचा संगम आणि तोच संगम सध्या मैदानाच्या माध्यमातून या ठिकाणी अजिंक्य पवार यांनी पाहिलेलं स्वप्न मात्र सत्यात उतरलं. एका कॅमेऱ्यापासून केली गेलेली सुरुवात आज 10 ते 15 कॅमेऱ्यांमध्ये पाहायला मिळते. ठिकठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर आता आमच्या माहितीप्रमाणे 2 ठिकाणी तरी ही स्पर्धा कव्हर करतायत. डेच्या स्वरूपातल्या अनेक स्पर्धा चालू आहेत. ही स्वप्न मात्र अजिंक्य पवार यांनी सत्यात उतरला आणि अगदी कर्जत कालापूर रायगड नगरीला एक सुगीचे दिवस या लाईव्हच्या माध्यमातून आणलेत. जाऊया मॅचकडे. अर्थातच पहिला बॉल पडेल. अगदी 8:10 झालेली आहेत. ऑफिशियल टायमर लागला गेलाय. पुन्हा एकदा विनंती आहे बॅटिंग करणारी टीम आणि फिल्डिंग करणारी टीम सो प्लीज तुमचा टायमिंग मात्र काउंट केला जाईल याची नोंद घ्या आपण. सलामीची जोडी मैदानात दाखल होतीये जीबी स्पोर्ट्स वारदोले टीमची. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण पाहतोय जयवंत. नॉन स्ट्रायकर एंड वरती महेश आणि त्याच समेत अनुराग माळी ज्याने पहिल्या इनिंग मध्ये एक चांगली बॅटिंग साकारली. अर्थातच ज्या पद्धतीत बॅटिंगला तो आला
आणि 3 बॉलचा त्याने सामना केला होता, परंतु सुरुवात फार चौकारने दर्जेदार केली होती. या ठिकाणी जाऊयात मॅचकडे. अर्थातच गोलंदाजीला अनुराग जरूर आहे. जयवंत मिसाल यांच्यासाठी मात्र जाणता राजाकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. मनस्वी त्या शुभेच्छांचा जयवंत मिसाल स्वीकार करा. जाऊया मॅचकडे. पहिला बॉल ऑन फायर अँड फाईट. चांगला फटका अगदी व्ही शेप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय. इथे मात्र झाली आहे चुकी. जय सेवालाल वावेकर अगदी पहिल्या बॉलवरती कष्ट इनिंग पहिल्यामध्ये चांगले झालेत, परंतु या वेळी आता जर पाहायला गेलं तर बाटली गमावते. अगदी अंदाधुंदी कारभार आणि या ठिकाणी मात्र एक चुकीची फिल्डिंग. सध्या सहज कार्पेट पद्धतीने आलेला बॉल जर आपल्या हातात कॅरी झाला नाही तर मात्र सगळ्यात मोठी वाईट फिल्डिंग नसावी, परंतु इथे सुरुवात झाली. असो, थोडंसं प्रेशर होता आणि त्या प्रेशरमधून बाहेर पडावं लागेल या फिल्डरला, परंतु पहिलाच बॉलवरती चौकार. निश्चितच संदीप या ठिकाणी आमचे सहकारी मित्र एकनाथजी पारठे उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. यस, एकनाथजी पार्टी साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. तुमचं स्वागत. तर या ठिकाणी बॅटर मात्र दर्जेदार करताय, कारण पहिल्याच बॉलवरती त्याचा चौकार आला. तुमचं आगमन होतंय नाही होतंय ते इथे मात्र षटकार जरूर तुमच्या नावावरती खेचलाय आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर एक ब्रँडेड स्ट्रोक आलाय. षटकाराच्या मदतीने मात्र 10 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटमध्ये 4 रजनी काय गेल्या याच्यापेक्षा आजची 5वी रजनी तुम्हाला काय सांगते ते पाहणं फार गरजेचं आहे, कारण 4ही रजनीमध्ये आतापर्यंत तरी कडाक्याच्या थंडीचा प्रखर सोसावा लागला होता. आज थोडा थंडीचा माहोल कमी आहे. सांगू शकत नाही तो पुढे जाऊन किती वाढेल, परंतु सध्या तरी ही चित्र आमच्या नजरेत स्पष्ट झालंय. त्यामुळे नक्कीच जय सेवालाल वावेकरच्या धावपळकावरच्या ज्या धावा आहेत या मॅच मध्ये त्या मी आता तरी म्हणेल जीबी स्पोर्ट्स वारदोली टीम साठी कमतरतेत जरूर आहेत. चांगला फटका पुन्हा एकदा कव्हर करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सिंगल जरूर येईल. सिंगलच्या मदतीने 11 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत. 11 अगदी चांगली धावसंख्या मैदानावरती आपण पाहतोय. अनुराग माळीचं हे पहिलं षटक. प्रभाकर दादा राठोड वावेघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांच्याकडून आज सदस्य यांच्याकडून मात्र वावेघर टीमला आज या जर्सी प्रदान करण्यात आलेल्या आहेत. अनुराग माळी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय प्रफुल्लजी विचारे साहेब विभाग प्रमुख उपस्थित झाले. त्यांच्या समवेत सन्माननीय प्रफुल्लजी विचारे विभाग प्रमुख चौक जिल्हा परिषदेच्या आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय विष्णू खैर या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वावरले, त्याचनंतर त्यांच्या सुपत्नी आणि उमेदवार आहेत चौक जिल्हा परिषदेच्या, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच संदीप भस्मा, कमल राम भस्मा ज्या यावेळेस वावरले पंचायत समितीमधून उमेदवार आहेत आणि माजी सभापती सुद्धा आहेत खालापूर पंचायत समितीच्या, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपण पाहतोय आमचे सहकारी सन्माननीय आणि कानसा वारणा संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दीपक शेठ पाटील काही क्षणात या ठिकाणी उपस्थित राहतात. सन्माननीय संजयजी धनावडे साहेब या ठिकाणी येत आहेत. बरेचसे मान्यवर आपण पाहतोय या व्यासपीठावर येत आहेत. विनंती करेल, आपण पाहतोय आदरणीय स्थान या मंचाचं अर्थातच या ठिकाणी दाखल होत आहेत. आदरणीय पप्पू शेठ विचारे अर्थातच चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख, एक भव्य दिव्य स्पर्धा त्यांच्या नावाची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सातत्यपूर्ण या वावरलेच्या मैदानावरती त्यांचा मोठा हातखंडा आहे. अगदी या स्पर्धा भरवण्यामागे ही स्पर्धा यशस्वी कशी होईल मग ती अरेंज कोणीही करो, परंतु त्यांच्या मागे अगदी पाठबळ, एक मायेचा आशीर्वाद, आर्थिक सहकार्य फार त्यांचं लाभलेलं असतं. परंतु या ठिकाणी शेवटचा बॉल शिल्लक आहे.
आणि शेवटच्या बॉलने मात्र काय होईल ते माहीत नाही, परंतु नक्कीच आपण KTC लाईव्हच्या माध्यमातून ही छायाचित्रे टिपली जात आहेत आणि खरोखर अगदी पप्पू शेठ विचारे यांचं आगमन होत आहे आणि ज्यांच्या स्वप्नातलं हे मैदान आपण KTC लाईव्हच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने ही छायाचित्र टिपली जात आहेत. पहा तुम्ही KTC लाईव्हच्या माध्यमातून ही छायाचित्र तुमच्या समवेत येतील. कंटिन्यू करत राहा KTC लाईव्ह. इथे वाईड आलाय, वाईडच्या मदतीने आणखी एक बोनस धावफलकावरती दरम्यान आपण पाहतोय यस लाईन चेक केली जाईल या ठिकाणी गोलंदाजाची. जरा स्पीडअप करा तुम्ही. आपण जितक्या उशिराने धावाल तितके तुम्हाला या ठिकाणी फटके सोसावे लागतील, कारण पॅनल्टीचा दर्जा हे पोंजे संघाने मात्र अनुभवलाय. कारण काय पॅनल्टी असते, यस इट इज वाईट बॉल. परंतु पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्याकडे जाऊयात. अर्थातच या परिसरातील बलाढ्य व्यक्तिमत्व, अगदी समाजकारण आणि राजकारणात त्यातला सगळ्यात मोठा दुवा या मंचावरती दाखल होत आहे. अर्थातच या परिसरातील शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय पप्पू शेठ विचारे यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन होतंय. त्याच समेत आमच्या खैरेताई या सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्व मान्यवरांना विनंती करील की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. समोर फायरिंग सांभाळा. थर्ड अंपायरचा डिसिजन व्हाईट बॉल. जाऊया मॅचकडे. अर्थातच व्यक्तिमत्व या मंचावरती दाखल झालंय आदरणीय पप्पू शेठ विचारे, शिवसेना विभाग प्रमुख, ज्यांच्या विद्यमानाने आपण पाहतोय अनेक स्पर्धा या मैदानावरती घडल्या जातात. चांगला फटका यावेळी मात्र अगदी फिल्डरने बॅलन्स केलं स्वतःला आणि चांगल्या पद्धतीची फिल्डिंग मैदानावरती आली आहे. सिंगल जरूर येईल. खास करून दादा आता तुमच्या येण्याच्या अगदी थोडी 2 मिनिटे आपण या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याने छायाचित्र टिपली गेली. अर्थातच हे मैदान मात्र अगदी सुसज्ज कसं रजनीमध्ये दिसतं त्याचं एक उदाहरण आज KTC लाईव्हच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळालं. आणि खरोखर या चमचमत्या ट्रॉफी ज्या तुमच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या आहेत, चंदेरी सोनेरी कलरच्या ट्रॉफी फार अट्रॅक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे खरं स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आणि पप्पू शेठ विचारे म्हटले की अगदी स्पर्धाच्या मागचा एक जबरदस्त मोठा हात आणि तोच हात आज मंचावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कृष्णा बवारे तत्समयात भीमतेज क्रिकेट संघ वडवीर वरती असलेला प्रेम, शिवसेना चषक 2025 ही स्पर्धा पाहायला मिळते. जाऊयात मॅचकडे. अर्थातच पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकाच्या अंती कोणत्याही विकेटचं नुकसान नाहीये आणि 17 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ड्रोन कॅमेरा आपण पाहतोय KTC लाईव्ह. अगदी एक सुसज्ज असं नेटकं वातावरण त्यांनी तयार केलंय आणि अगदी टेक्निकलचा पूर्णपणे फायदा या ठिकाणी उचलला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सांघिक उड्याचं दुसरं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जय राठोड सध्या गोलंदाजीला आहे. जय सेवालाल वावेकर आणि त्याच्या विरोधात BG स्पोर्ट्स वारदोली टीम. नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात आपण या ठिकाणी. अर्थातच विनंती करेल ती मात्र राधाकृष्ण जांभेवले आणि क्रिस्टी कृत्या 11 आई गावदेवी खरसोंडे टीम. सो प्लीज आपण ही षटके संपायच्या आतमध्ये टॉस करण्यासाठी या, अन्यथा सामन्याची षटके ही कमतरतेत येतील याची नोंद घ्या आपण, कारण आजची फायनल रजनी
फायनल रात्र आहे. विनंती आपणा सर्वांना, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता अगदी स्टेजवरती मान्यवर उपस्थित आहेत. समालोचन कक्ष, चांगला फटका, पुन्हा एकदा दर्जा. इथे परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. ऐकताय अर्थातच सुधागड तालुका असू द्या, पेन असू द्या, खोपोली परिसर, कोल्हापूर, कर्जत या नगरीमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण आपण आवाज ऐकता. आमचे साथी समालोचक तुषारजी धुमाल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. क्या बात आहे. अर्थातच वाबर्ले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रोशनजी मोरे आणि मनोजजी येवले यांच्याकडून मात्र अगदी आयवा झेल ज्या प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, जशी सुरुवात होईल तसे आयवा झेल तुम्ही टिपत जा. शेवटच्या क्षणापर्यंत आयवा झेलसाठी प्रत्येकी 500 रुपयांचं कॅश प्राइज, म्हणजे तब्बल मनोजजी येवले 500 आणि रोशनजी मोरे यांचे 500, म्हणजे एका आयवा झेलसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय. हवाई हल्ला आगे क्षेत्ररक्षक तैनात आहे. ज्या क्षेत्ररक्षकाने खरं म्हणायला गेलं तर पहिला चौकार सोडला होता या ठिकाणी, तो क्षेत्ररक्षक आता झेल पुन्हा एकदा ड्रॉप करतोय. आज मी तर म्हणेल कर्तृत्वाला नशिबाची साथ लागते, परंतु ही चुकी सातत्यपूर्ण मैदानात घडली जाते त्याच्याकडून. स्ट्रायकर एंड वरती जयवंत नावाचा बॅटर. वन डाऊनच्या विकेट वरती जर विचार करायला गेलं तर मयूर पाटीलचं आगमन झालं, जिथे मात्र महेश पाटीलला परतीचा प्रवास करायला भाग पडलं. GB स्पोर्ट्स वारदोली अतिशय तुल्यबळ टीम आहे आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय चांगली बॅटिंग साकारली होती जय सेवालाल वावेकर टीमने. यंग टॅलेंट पाहायला मिळाले होते मैदानात. चांगला फटका, पुन्हा एकदा हवाई हल्ला चढवलाय. जरूर क्षेत्ररक्षक तैनात होईल. या ठिकाणी सुद्धा झेल झालाय ड्रॉप. झेल टिपले का? ओके, येस, थँक्यू सर. हा चित्र तर स्पष्ट इथून तसंच झालं की झेल ड्रॉप झाला की काय. मान्यवर सुद्धा तीच चर्चा करतायत, परंतु या ठिकाणी झेल घेतला गेलाय आणि या ठिकाणी आणखी एक विकेट जाते. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दादा टोंबरे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सेकंड मॅचचा आजच्या रजनीमधला टॉस केला जाईल. यस, एकीकडे आपण पाहतोय राधाकृष्ण जांभिवली आणि त्याच्या विरोधात क्रिस्टी कृत्या 11 आई गावदेवी खरसुंडी टीम यांच्या टॉस केला जाईल. परंतु इकडे मॅच एकीकडे ऑन असेल. दोन्ही संघाने याची नोंद घ्या. मॅच कुठेही थांबणार नाही. चांगला फटका, अगदी सेल्फ डिफेन्स खेळ, पॉइंटला कव्हर करतोय, परंतु इथे क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतोय आणि इथे दुसरी धाव कंप्लीट होईल. खरसुंडी या ठिकाणी टॉस जिंकला. आपला निर्णय खरसुंडी टीम डिसिजन द्या. आपण खास करून सर्वांसाठी विनंती आहे, आपण टॉस करायला घेता त्यावेळी आपल्या सहकार्यांना विचारून येत जा की टॉस जिंकल्याच्या नंतर निर्णय काय घ्यायचा. पुन्हा एकदा या सूचना केल्या जाणार नाहीत. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, परंतु इथे फिंगर अप झाली आहे आणि काय घडलंय ते पाहूयात.
अगदी ज्यांच्या नावाच्या ज्यांच्या कार्याच्या दोन्ही लहरी या गाण्याच्या माध्यमातून प्रसारित केल्या जात आहेत, अर्थातच ते व्यक्तिमत्व आज या मंचावरती दाखल पाहायला मिळत आहे. आदरणीय पप्पू शेठ विचारे, ती भव्य दिव्य स्पर्धा ज्यांच्या विद्यमानाने चालू आहे, या परिसरावरती अतोनात सामाजिक कार्याची ओढ असणारे व्यक्तिमत्व वसंत जाधव सांघिक खोड्यात तिसरं षटक घेऊन आलाय. 2 षटकांचा विचार करायला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. टार्गेट मात्र या ठिकाणी सेट केलं गेलेलं आहे 46 या आकड्यावरती. चांगला बॉल, यावेळी मात्र डॉटची संगता केली आहे. 12 बॉल 22 ची गरज असताना या ठिकाणी डॉट बॉल आलाय. समीकरण जरा बदलत आहे. शेवटचं षटक जे महेशने फेकलं होतं अगदी जय सेवालाल वारदोलीच्या विरोधात, ते षटक फार महागडं ठरलंय. 3 मोठे फटके आले होते तिथे. इथे फटका जरूर सजलाय. हवाई हल्ला, क्षेत्ररक्षक तैनात. आज खरं सांगायला गेलं ना, आम्ही नेहमी म्हणतो झेल पकडला की असं वाटतं की याच्या हाताला फेविकॉल लावलाय की काय, परंतु आता जय सेवालाल वावेकर टीम तुमच्या हातात फेविकॉल देण्याची वेळ जरूर आलेली आहे. कारण सातत्यपूर्ण झेल ड्रॉप होणं हे मात्र पराभवाचं कारण ठरू शकतं. कारण आतापर्यंत 3 झेल तर ड्रॉप झालेत. संधी क्रिएट केली जाते, गोलंदाज करणार काय, परंतु फिल्डरचं जर साथ लाभली तर बरंच काही शक्य होतं मैदानात. फटका उचलला जातोय. यावेळी आपण पाहतोय सिंगल तर आली आहे, फिल्डिंग होतीये. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण तयारीत राहायचंय. राधाकृष्ण जांभिवली आणि त्याच्या विरोधात क्रिस्टी कृत्या 11 आई गावदेवी करसोंडी. करसोंडी टीम आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्यात. फिल्डिंग यस, राधाकृष्ण जांभिवली टीम आपण बॅटिंगसाठी सज्ज राहायचंय. सर्वांना पुन्हा एकदा विनंती की पवेलियन मध्ये पाठीराखे म्हणून कोणीही बसू नका, विनंती. अन्यथा बॅटिंग करणारी टीम पॅनलाइज होईल. इथे आता 3 झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर या ठिकाणी झेल जरूर टिपलाय. निकीश पाटील आपण पाहतोय, परतावा लागेल. गेले काय मैदानात, खेळ केला काय आणि आले काय, असाच प्रकार पाहतोय. कमॉन डेज आहे. पहिलं षटक अनुराग माळीचं 17 धाव संख्येचं अति खर्चाचं मी म्हणेल, जिथे खर्च फार झाला, परंतु तदनंतर जय नावाच्या गोलंदाजाने मॅचला युटर्न जरूर दिला. त्याने फक्त धावा खर्च केल्या होत्या त्या मात्र अवघ्या 7. परंतु या ठिकाणी वसंत जाधव चोरावरती मोर होणं ही मराठीतल्या म्हणीवरती अग्रेसर जरूर झालाय. कारण तो आता जयच्या वरती अग्रेसिव्ह होतोय, जिथे वरचं ठरला जातोय. कारण इथे जैन वसंतने 5 बॉल फेकले, जिथे 3 धावा त्याने खर्च केल्यात. चांगला फटका, इथे दमदार स्ट्रोक येतोय ऐन मुख्याच्या वेळी. सिक्सर ठोक तुटीचे. पत्रकार बंधू आमचे साकारतील समाधान जे दिसले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून संघर्षमय स्वागत. चला स्पीडअप करा. पाहुण्यांच्या मधली जी 5 मिनिटे आहेत तीच फक्त बाकी आहे तुमच्यासाठी. 3 षटके संपलेत, कारण ही फार महत्वाचं आहे. आम्ही तो टायमर लावलेला आहे, त्याच्याकरता विनंती आपणास. चला त्वरित
सिद्धेश माळी आता गोलंदाजीला आहेत. पाहूयात, एका माळीने मात्र थोडीशी करामत कमी दाखवली आहे, परंतु आता एकीकडे जय आणि वसंत जाधव यांच्या गोलंदाजीची चुरस पाहायला मिळाली आणि या चुरशीने धावसंख्येला एक आयाम जरूर लागला. परंतु इथे आता 33 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल आणि 13 धावा कठीण समीकरण नाहीये. कालचे सामने आपण पाहिले, अगदी ओवे कॅम्पचा काय परफॉर्मन्स पाहायला मिळालाय कालच्या रजनीमध्ये. 4 बॉल 4 षटकार टोकले शेवटच्या क्षणी. इतका दैदिप्यमान सोहळा पाहत होतो आपण तो. इथे डॉट आलाय. हे क्रिकेट मित्रांनो आपण अनुभवतोय, कारण याच क्रिकेटने भरलेला हा सगळा माहोल, अगदी प्रत्येकाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. डॉटची संगता केली आहे सिद्धेश माळी. जय सेवालाल वावेकर त्याच्या विरोधात जेबी स्पोर्ट्स वारदोली टीम. राईट आर्म ओव्हर द विकेट, परंतु इथे वाईट. आणखी एक नजाकत आहे, कारण जसं म्हटलं जातं ना की शॅमिलियन सरडा आणि इंद्रधनुला जितके रंग नाही आहेत तितक्या छटा या क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगोदरचा बॉल डॉट आल्याच्या नंतर थोडा गोलंदाज कुशीत होता, परंतु इथे चुकीची गोलंदाजी साकारली आणि त्याच्यानंतर इथे वाईट बॉलची फेकी गेली आहे. गाड्यांच्या लाईट जरा बंद करा प्लीज, विनंती आपणास. मैदानाकडे ज्या गाड्या आपण वळवलेल्या आहेत त्यांच्या लाईट्स ऑफ करा प्लीज, थँक्यू. आणखी एक करामत. इथे चांगला फटका आहे, परंतु सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. क्षेत्ररक्षक उचलेल, फेक करेल, तत्पूर्वी या 2 धावा झाल्यात कंप्लीट. अजूनही सामन्यातली मजा फार वेगळी सांगून जाते, कारण या ठिकाणी आता बॉल शिल्लक आहे ते 4 आणि करायच्या आहेत त्या मात्र तब्बल 10 धावा. 1-2 मोठे फटके या ठिकाणी जीबी स्पोर्ट्स वारदोली टीमला विजय संपादन करून देऊ शकतात, तर एकाच मोठी विकेट या ठिकाणी जय सेवालाल वावेकरचा विजय संपादित होईल. परंतु पाहूया, अजूनही क्रिकेट बाकी आहे. कोणी हारलं नाहीये, कोणी जिंकलं नाहीये. शिवसेना चषक 2025. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. करामतीवरती खरं म्हणायला गेलं तर चमत्कार केला जातोय मैदानात. तो चमत्कार जीबी स्पोर्ट्स वारदोलीला फायदेशीर जरूर ठरतोय. वाईटची सांगता केली आहे. वाईटची सांगता जरूर पाहायला मिळाली. अद्यापपर्यंत 2 वाईट फेकलेत. 4 बॉल 9ची आवश्यकता. चांगला फटका इथेही तुम्ही करायला नाही पाहिजे, कारण मी मगाशीच म्हटलं की वाईट बॉल फेकला म्हणजे गोलंदाज स्वतःच तर वाईट झालं, संघाचं वाईट केलं तुम्ही, कारण इथे संधी निर्माण करून दिली ती बॅटरला. आता समीकरण बदलत आहे. मोठा ब्लास्ट सिक्सर पाहायला मिळालाय आणि इथे बॉल शिल्लक असतील ते मात्र आता 3 आणि विजयासाठी करायचे ते केवळ 3 धावा. सामना काय गोलंदाजी झाली होती वसंत जाधवची, काय गोलंदाजी झाली जयची. निश्चितच थांबवता या ठिकाणी आमचे मित्र आणि महाराष्ट्र पोलीस प्रतापदादा विचारे आले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दादा या, आपलं या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. संदीप. यस, थँक्यू कृष्णा सर. हाय व्होल्टेज ड्रामा, अगदी कोण जिंकेल कोण हरेल. आता पप्पू शेठ विचारे सुद्धा थोडेसे विचारात पडलेत की आता कोणता संघ जिंकेल, कारण 3 बॉल 3 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बॅटरला परतावं लागेल. दादा, आपली स्पर्धा झाली त्यावेळी 32,000चं पारितोषिक आपण ऐकलं, परंतु ही स्पर्धा या मैदानावरती घडते आणि तब्बल या स्पर्धेला जवळजवळ 42,000चं पारितोषिक लागलं गेलं होतं.
पंकज ठोंबरेने ते कमावलं नाही हे वेगळी बात आहे, परंतु ते पारितोषिक लागलं हे फार महत्वपूर्ण आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल होईल प्रदीप. राधाकृष्ण जांभेल आणि क्रिस्टी कृत्या 11 आई गावदेवी खरसोंडे आपण तयारीत राहा. सामन्यातली मजा पाहतोय मित्रांनो. 2 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. आणि इथे येतोय ब्रँडेड विनर स्ट्रोक. जबरदस्त बॅटिंग, मनगडातली ताकद मैदानावरती दाखवली. स्ट्राईक रोटेट केलं होतं अगोदरच्या बॉलवरती, आत्महत्येला प्रवृत्त केलं होतं समोरच्या बॅटरला आणि स्वतः मनगडातली ताकद मात्र सिद्ध केली. बाळक जयसेवालाल वावेघर टीम, परंतु चुकीची फिल्डिंग ही तुमच्या पराभवाची कारण मीमांसा आहे आणि त्याचंच प्रात्यक्षिक इथे पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान इथे जीबी स्पोर्ट्स वारदोली टीम विजयी झाले. विजयी टीमचं अभिनंदन आणि वावेघर टीम आपलं गोड गोड कौतुक. इथं माच करायला बघताय ना तुम्ही, इथं माच पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी